पवारांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवला आणि यामुळे पार्थ पवार चांगलेच संतापलेत। सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली होती। मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला। काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवारांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली। त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली। ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी पार्थ पवारांनी केली। सगळ्यांना माहिती ते काय करतात ते, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। समजलं, आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। आणि बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या पार्थ पवारांवर आता काँग्रेसनेही पलटवार केलेला आहे। महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील असं काँग्रेसनं सुनावलंय। काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली आहे। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं असा सवाल करण्यात आलाय। मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, याची आठवणही काँग्रेसच्या ट्विटमध्ये करून देण्यात आलेली आहे। दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विटमधून पार्थ पवारांवर नेमकी काय टीका केली आहे पाहूया। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबांच्या पूर्व पुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं। स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातल्या चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईन अशी मागणी करतायत। यावरही या कृतघ्न मुलानं बोलायला हवं। दरम्यान पार्थ पवारांच्या टीकेवर काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली